आज आपण बनवणार आहोत कैरी कँडी। 6 ते 8 महिने सहज टिकली जाते, बनवायला सोपी आहे आणि त्यातल्या त्यात भरपूर काळ टिकल्यामुळे मुखवास म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मग टाइमपाससाठी सुद्धा खाऊ शकता। प्रवासासाठी सुद्धा मुखवास म्हणून उत्तम आहे। तर इथे मी सर्वात अगोदर कैरी घेतलेली आहे। आता ही कैरी जी आहे खूप जास्त आंबट प्रमाणात नाही घेतलेली आहे, अशी जी आहे नॉर्मल कैरी जी असते तीच घेतली। तोतापुरी वगैरे न घेता गावरान पद्धतीची कैरी या ठिकाणी घेतलेली आहे। आता कैरी घेताना छान अशी कडक घ्यायची, बिलबिली वगैरे नको, नाही तर काय होतं मग कैरी कँडी जी आहे आपली खूप गुळगुळीत होते। तर या ठिकाणी मी साधारण 2 किलो प्रमाणात कैरी घेतलेली आहे। आपण आता आवळा कँडी नेहमीच बनवतो, स्टोर सुद्धा करून ठेवतो, पण कधी आपण कैरी कँडी बनवायचा विचार तरी केलाय का? तुमच्यापैकी कोणी कोणी विचार केलाय कैरी कँडीचा मला नक्की कमेंट करून सांगा। आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मग महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांची अशी एक मेंटॅलिटी आहे की जी वस्तू महाग असते ना ती आपण नेहमी स्टोर करून ठेवतो, पण जी वस्तू स्वस्त असते ना त्याला आपण काहीही डिमांड देत नाही। तर इथे मी सर्वात अगोदर कैऱ्या जे आहे सर्व शिलून घेतलेली आहे, वरची साल काढून घेतलेली आहे। त्याने काय होतं, आपण जर साल ठेवली ना तर बाहेरची जी बाजू आहे, आता आवळ्याचं कसं असतं वरची जी बाजू असते ती पातळ स्वरूपाची असते, पण कैरी ही जाड स्वरूपाची असते, त्यामुळं ह्याची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने हे स्लाइसेस करून घेतले। जशी आवळा कँडी बनवायला आपण जशा फोडी करतो ना त्याच पद्धतीची साईज या ठिकाणी वापरलेली आहे जाडीला। तर अशा पद्धतीने सर्व जे आहेत कैरी कँडीचे जे तुकडे आहेत कैरीचे तर अशाच पद्धतीने करून घ्यायचे। एकदा संपूर्ण तुकडे करून घेतले की एकाच स्लाइसेस एकाच साईजचे करून घ्यायचे, म्हणजे काय होतं अजून शिजून ती थोडीशी कमी होते, थोडीशी मऊ पडते, त्यामुळे खूप जास्त पातळ अजिबात करायची नाही। त्यानंतर इकडे एखादी कढई ठेवायची, कढईमध्ये साधारण तांब्या 1.5 तांब्या पाणी ठेवायचं, अर्धा चमचा मीठ घातलं। मीठ घातल्यामुळे काय होतं, एकतर कैरीतले जे प्रथिने आहेत किंवा मग जे व्हिटॅमिन्स आहेत ते पाण्यामध्ये निघून येत नाही आणि कैरीतला जो तुरटपणा असतो ना तो सुद्धा निघून जातो। आता पाण्याला एक हलकी उकळ आली, छान असे खालून बुडबुडे सुटले पाण्याला की मग हे कैरीचे जे सगळे तुकडे आहेत ना कढईमध्ये घालून घ्यायचे आणि वरून अशा पद्धतीने प्रेस करत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपली कैरी जी आहे छान अशी पाण्यामध्ये बुडली जाईल। आता याला छान असं खालीवर करत एक उकळी घ्यायची। खूप जास्त आपल्याला ह्याचा गाळ वगैरे करायचं नाही आहे किंवा खूप जास्त शिजवत बसायचं नाही, हलकी मऊ पडली की इतकीच आपल्याला कैरी जी आहे या ठिकाणी शिजून घ्यायची आहे। फक्त थोडंसं खालीवर करत राहायचं। गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर जी आहे ही कैरी आपल्याला छान अशी पाण्यामध्ये मऊ पडेल इतकी शिजवून घ्यायची। आता कैरी शिजवताना एक तर पाण्यामध्ये व्यवस्थित कैरीवरून प्रेस करायची किंवा मग खालची कैरीवर अशा पद्धतीने करत राहायचं। तर आपण या कैरीला जे आहे खूप जास्त शिजवणार नाही आहोत, कारण काय होतं आता आवळ्याला काय होतं वाफ देऊन घेतो, त्यामुळे मग आवळा जो आहे व्यवस्थित शिजला जातो। तर कैरी खूप जास्त शिजवायची नाही आहे। एक कैरीचा तुकडा घेतला मी, थोडंसं सुरीने टच केलं पण ती आणखीन थोडीशी कडक होती, त्यामुळं आणखीन थोडीशी साधारण अर्धा मिनिटभर आपण ह्याला शिजवून घेऊया। आता पाहूया, तर हे बघा छान असं सुरी जी आहे कैरीमध्ये व्यवस्थित घुसत आहे, इतकेच आपल्याला कैरी या ठिकाणी शिजवायची आहे। लगेचच गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आणि अजिबात वेळ वाया न घालवता ही कैरी जी आहे लगेचच गरम पाण्यामधून काढून घेऊया, नाहीतर आणखीन गाळ होऊ शकतो। तर गरम पाण्यामधून काढताना काय करायचं, छान अशी निथळून काढून घ्यायची, जेणेकरून पाण्याचा जो अंश आहे तो कैरीमध्ये येणार नाही जास्त प्रमाणे, कारण आपण यामध्ये साखर घालणार आहोत, साखरेचं सुद्धा पाणी होणार आहे आणि जर गरम पाणी आपण कैरीमध्ये आणखीन घेतलं तर कैरी जी आहे आणखीन मऊ पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे छान निस्थळून एखाद्या झाऱ्याने किंवा मग तुम्ही सरळ चाळणीमध्ये जरी चाळून घेतलं ना कैरीवरती पाणी खाली जाईल तरी चालेल। तर मी अशा पद्धतीने झाऱ्याने जे आहे झटकून काढून घेतली सर्व कैरी याच पद्धतीने। आता तुम्ही पाहत असाल की कैरीचा जो आहे हलका पिवळसर रंग आलेला आहे, तर इतकेच आपल्याला कैरी शिजवायची आहे।
की जेणेकरून कैरीचा थोडासा रंग बदलेल. आता 2 किलो कैरीसाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात साखर घेतलेली आहे. यापेक्षा जास्त नको, यापेक्षा तुम्हाला कमी करायची असली तर कमी करू शकता, पण जास्त नको. त्यानंतर लगेचच गरम गरम कैरीमध्ये संपूर्ण साखर घालून घेतली आणि छान असं खालीवर करून घेतले, जेणेकरून साखर जी आहे छान आतमध्ये पर्यंत जाईल आणि कैरीमध्ये छान मुरली जाईल. आणि गरम गरम कैरीमध्ये साखर घातल्याने काय होतं, साखर पटकन वितळेल आणि साखरेचं जे आहे पाणी तयार होईल. जसे आपण आवळा कँडी बनवताना आवळ्याचे जे फोडे आहेत साखरेमध्ये मुरवत ठेवतो ना, त्याच पद्धतीने ही सुद्धा प्रोसेस आहे की कैरीचे जे स्लाइसेस आहे साखरेमध्ये मुरवत ठेवायचे. म्हणजे काय होतं, कैरीतला आंबटपणा कमी होतो आणि खायला छान अशी थोडीशी आंबट गोडसुद्धा चव येते. आता याला झाकण देऊन साधारण 2 दिवस असंच ठेवूया. पण 2 दिवस दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस खालीवर करायची, म्हणजे साखरेमध्ये छान पद्धतीने ही कैरी मुरली जाईल. 2 दिवसानंतर पहा तुम्ही, कैरी जी आहे छान अशी साखरेमध्ये मुरली गेलेली आहे. रंगसुद्धा हलका बदललेला आहे आणि कैरीसुद्धा छान पद्धतीने मऊ पडलेली आहे. आता ही जी कैरी आहे इथे एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये छान कैरी निथळून घ्यायची, म्हणजे साखरेचं जे पाणी आहे कैरीमध्ये नको, आणि एक एक स्लाइसेस अशा पद्धतीने लावून द्यायचे. आता इथे तुमच्याकडं जर उन्हाचा सोर्स असेल ना, तर साधारण 3 ते 4 तास जे आहे कडकडीत ऊन जर देऊन घेतलं ना तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुमच्याकडे उन्हाचा सोर्स नसेल तर 2 ते 3 दिवस फॅन खाली ठेवा तरीसुद्धा सुकली जाते. आता आपल्याला कैरी सुकवायची कशी, जशी आपण नॉर्मल आवळा सुकवतो, आवळ्याची जी कँडी असते थोडीशी मऊसर असते, त्याच पद्धतीने ही कैरी सुकवायची. तर इथे खूप कडकडीत अशी कुरकुरीत अशी न करता अशा पद्धतीने मी ही कैरी जी आहे सुकवून घेतली. ज्यावेळेस मी कैरी प्रेस करत आहे तर छान अशी मऊसर आहे, खूप जास्त कडक झालेली नाही. पण आता आणखीन ह्या कैरीची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरूया. तर एक ट्रिक म्हणजे जे की आपण आवळा कँडीवर सुद्धा पिठी साखर भुरभुरतो थोडी, त्याच पद्धतीने कैरी कँडीवर सुद्धा साधारण 2 ते 3 चमचे पिठी साखर भुरवूया. पण 2-3 चमचे जरी पिठी साखर घातली तरी सुद्धा कैरी कँडी इतकी साखर घेतच नाही. संपूर्ण साखर जी आहे खाली तशीच निघून येते. फक्त हलका जो आहे त्याला थोडंसं साखरेचं जे आहेत कण लागून जातात. जास्त साखर कैरी कँडी घेत नाही, कारण या कैरी कँडीला साखर जे आहे खूप जास्त प्रमाणात चिकटत नाही आणि ओलावा नसल्यामुळं सुद्धा फक्त काय याची शेल्फ लाईफ वाढावी आणि थोडीशी वरून गोड चव यावी म्हणून या ठिकाणी घातलेली आहे. आता ही कैरी कँडी सहजच 6 ते 8 महिने टिकली जाते. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा मग प्लास्टिकच्या बरणीमध्ये फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून यामध्ये हवा जाणार नाही आणि आपली कैरी कँडी जी आहे खराब होणार नाही. आता या कैरी कँडीला तुम्ही मुखवास म्हणून सुद्धा खाऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता किंवा मग तुम्हाला कोणाला भेट म्हणून द्यायची असली तरी सुद्धा देऊ शकता. तर हे बघा, साखर मस्त अशी ही कैरी कँडीला चोळून घेतली, पण बरीचशी पिठी साखर खाली तळाला जाऊन बसलेली आहे, कारण कैरी कँडीला खूप जास्त प्रमाणात साखर चिकटलेली नाही आहे. तर या कैरी कँडीने जसे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी वगैरे असतं तसंच या कैरीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं. तर हे बघा, एक कैरी कँडी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर छान अशी ही वरून थोडीशी कडक आतून मऊ अशा पद्धतीने कैरी कँडी तयार झाली. तर मग कैरीचं सीझन जाण्या अगोदर तुम्ही या पद्धतीची कैरी कँडी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला या रेसिपीबद्दल अगोदर माहीत होतं का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज येतात. तर या पद्धतीने आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. तर मस्त अशी ही आपली कैरी कँडी तयार झालेली आहे आणि जी आपण साखर घातलेली होती ना ती संपूर्ण साखर तळाला येऊन बसलेली आहे. कैरी कँडीला अजिबात साखर लागलेली, म्हणजे काय एकंदरीत तर पोटामध्ये साखरसुद्धा जास्त जाणार नाही. आणि अशा पद्धतीने मस्त अशी ही कैरी कँडी तयार झाली. चला मग एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवूया, 6 ते 8 महिने मनसोक्त खाऊया. अशा पद्धतीने कैरी कँडीची रेसिपी तयार झाली. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. ज्यांना कैरी कँडी माहीत नाही त्यांनासुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी जी आहे बनवायला मिळेल.